श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुळस आणि कुंडी ही दरवाजाच्या समोर असते, पण मी ती खिडकीच्या जवळ ठेवलेली आहे. 2-3 दिवसापूर्वी खूप असा पाऊस आला, त्यामुळे मी या साईडला उचलून ठेवलेला आहे. आणि पाऊस तर सगळीकडेच पडतोय. गावाकडे तर खूपच झालेला आहे आणि पुण्याला सुद्धा 2-4 दिवसापूर्वी खूप पाऊस झालेला आहे. तर हा अवकाळी पाऊस आहे, तर सगळं धान्यांचं, आंब्याचं सगळं नुकसान करतोय पाऊस. आणि इकडे मी देवपूजा केलेली आहे. देवपूजा केल्यानंतर आपलं मन खूप प्रसन्न होतं आणि त्या झाडाला 2 फुले आली होती, तर मी ती तोडून आणलेली आहे आणि एक स्वामींना वाहिलंय, एक गणपती बाप्पांना. आणि आम्हाला आज नवशा गणपतीला जायचं होतं, पण आमच्या साहेबांना एवढी आवड आहे त्या क्रिकेटची ना, सकाळी ग्राउंडवर पण घेऊन आले आणि आज त्यांच्या ट्रान्सपोर्टची क्रिकेट असल्यामुळे ते तिकडे गेलेले आहेत. त्यामुळे आज काय आम्ही नवशा गणपतीला जाणार नाही. आणि इकडे मी वेफर्स तळून घेत आहे. तर यावर्षी वेफर्स माझ्याकडून एवढे पातळ झालेले आहेत ना, तर ते जास्त गरम तेलामध्ये जर टाकले तर एकदम लालसर येत आहे. त्यामुळे कमी गॅस करून कमी गरम तेलामध्ये तळावं लागतात. तर इकडे मी बटाटा चिरून घेतलं होतं, तर ते मस्त असं वाफलून घेतलं. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये साबुदाणा टाकलेला आहे आणि मिरच्यांचा जो ठेचा असतो तर तो मिक्स केलाय. तर मला असा हिरव्या मिरच्यांचाच साबुदाणा खूप आवडतो आणि त्याच्यामध्ये टाकलेला आहे कूट. तर मस्त असं परतून घेते साबुदाणा. तर आमच्या घरी साबुदाणा सगळ्यांनाच आवडतो. आमच्या तिघांनाही आवडतो. तर मी आज साबुदाणा बनवलेला आहे आणि असंही आम्ही स्वयंपाक केला तर कधी-मधी आम्ही साबुदाणा करत असतो. तर माझी डिश तयार आहे इथे आणि चला परत भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.